षटकामध्ये हनुमंत कोकितकर थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरू लागलेलं. पुढचा बॉल वन्स अगेन लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही. चौकार नंतर आलाय षटकार ऋतिकच्या बॅट मधून. क्या बात है. कडक दे धडक बेधडक कडक कडकडीत फलंदाजी. एक चौकार एक षटकार. थोडीशी ट्रेव्हिस हेड यांची आठवण यावी. खतरनाक स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतात आयपीएल मध्ये. अभिषेक शर्मा डाव्या हाताचा फलंदाज, काय जबरदस्त विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग करतो. इंडियन प्रीमियर लीग असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, मिस्टर आयपीएल अगदीच सुरेश रैना अशाच रीतीने बॅटिंग करायचे. डाव्या हाताचे घातक फलंदाज. इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन, सनत जयसूर्या, कुमार संगकर अशा रीतीने बॅटिंग करायचे. आणि सर्वांची आठवण करून देतोय मिस्टर ऋतिक. व्हॉट अ बॅटिंग. ऋतिक गुजर यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साइडला. चेंडू निघून चाललाय दूर 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 दूर. ऋतिक गुजरला पहिल्या षटकामध्ये सापडलेला आहे सूर. गोलंदाजाची सुरू झालाय कुरबूर. धावांचा येत आहे महापूर. चौकार षटकार चौकार, जणू काही हायलाइट सुरू आहे अशा स्वरूपामध्ये सुरुवात झालंय. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर तब्बल प्रोग्रेस कार्ड वरती 19 रन्स 19 धावा. ऋतिक गुजर ऑन फायर. अरे माचिस तो फालतू में बदनाम है मेरे दोस्त, आग लगाने का काम तो ऋतिक गुजर ने करके रखा है. ज्वलंत फलंदाजी है. स्लोवर वन, गती परिवर्तन, पॉइंटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याचा फायदा मिळालेला आहे गोलंदाजाला. हनुमंतने शेवटी पुनरागमन केलेलं आहे. या विकेटसाठी घेऊयात एक छोटीशी धून आणि येऊयात मॅच मध्ये पुन्हा एकदा. वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 19 धावा फलकावर. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 1,51,000 रुपये. आणि प्रकाशरावजी गाडेकर सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर. नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचा एक वेगळ्या लेवलचा सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे. आणि खास करून म्हणावं लागेल की दातृत्वाची धगधगती मशाल आहे. 1.5 लाख रुपये सहज काढून देणं साधी सोपी गोष्ट नाहीये. आजकाल कलियुग सुरू आहे. लोक 5,000 देत नाही, परंतु इथे 1.5 लाख दिलेलं. आदरणीय प्रकाशरावजी गाडेकर सरांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 1,51,000 रुपये. पहिल्या क्रमांकाचे दाते आहेत प्रकाशरावजी गाडेकर. अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बापूजी यांचे मनपूर्वक आभार. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, परंतु एक विकेट देखील आलेले आहे. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते. श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघ प्रथम फलंदाजी करत असताना आक्रमकतेचा सितारा बनला, परंतु ऋतिक बाद देखील झाले. आणि त्यानंतर बघूयात पुनरागमन केलं जातंय किंवा नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुचित नांचे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्याकरिता ओव्हर नंबर 2 मध्ये स्पीडअप जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटे खर्च झालेले आहेत. डोंट वेस्ट टाइम. वेळ न दवडताना, वेळची दिरंगाई न करताना फटाफट गोलंदाजी करावी लागेल. 27 मिनिटांनंतर तुम्हाला भुर्दंड देखील लागणार आहे क्षेत्ररक्षकांचा. कुलबुरी टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह खेळायचं होतं. हाय एल्बोने ह्या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं होतं फलंदाजाने, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं फॉलो थ्रो मध्ये. हा डॉट बॉल आहे. काय आयोजन नियोजन करण्यात आलं या स्पर्धेचं. नेक्स्ट लेवल टुर्नामेंट आहे. A1 नामदार चषक 2026 कागल. सुपर मॅनेजमेंट. पुढचा बॉल. ओहो हो, दांडी गुल. गोलंदाजी आहे पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. हल्ला गुल. गोलंदाज हावी ठरलेला आहे आणि केलंय कमबॅक.
सिमरन 11 चंदगड या टीमने. घेऊयात एक छोटासा ब्रेक, येऊयात मॅच मध्ये. आयुष्यामध्ये कसं जगायचं हे तुम्हा आम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि कसं मरायचं हे छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा चांगलं कोणीही शिकवू शकत नाही. स्वराज्याचं धाकलं धनी, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना ही मानवंदना देण्यात आलेलं आहे. बघा, पहिल्या 5 चेंडूंमध्ये फलंदाजांचा दबदबा होता, परंतु त्यानंतर एक विकेट आली. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट आणि विकेटने झालेली आहे. सुचित सुंदर गोलंदाजी करतायत नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रामा नरके यांना आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, 2 चेंडूंमध्ये 1 विकेट 1 डॉट. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. काय हे षटक राहिलंय. योग्य टप्प्यावरती भेदक मारा. छत्रपती शाहू स्टेडियम कागलमध्ये आपण आहोत. अत्यंत प्रेक्षणीय आणि दर्शनीय क्रीडा नगरी आहे. प्रत्येक खेळाडूचे जे स्वप्न आहे की मला एका समांतर मैदानामध्ये खेळायला मिळावं, त्याची स्वप्नपूर्ती या क्रीडांगणाच्या माध्यमातून प्रॉपर इंटरनॅशनल लुक. चारही बाजूंनी तुम्ही नजर फोफावून बघा, पूर्ण समांतर असं क्रीडांगण आहे. धर्मशालाच्या मैदानाची आठवण यावी. इडन गार्डन कोलकाता आठवावं, वानखेडे स्टेडियम आठवावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर, भरपूर मैदानाची आठवण यावी. ॲडिलेड ओव्हल, पर्थ, सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनी, सर्वांची आठवण करून देणारं मैदान आहे. वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गची थोडीशी आठवण तुम्हाला येईल. 4 रीतीने हे मैदान मात्र उभारलं गेलंय. होबार्टचं मैदान आठवेल, ज्या मैदानामध्ये 6 चेंडू 6 चौकार ठोकले होते विराट कोहली आणि लसित मलिंगाच्या विरोधामध्ये, आणि लसित मलिंगाच्या कारकिर्दीला तो पूर्णविराम तेथून देण्यात आला होता. त्या मैदानाची देखील आठवण हे छत्रपती शाहू क्रीडांगण कागल बघून तुम्हाला येऊ शकते. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा स्तर आपल्याला चांगला बघायला मिळालाय, जिथे धावांचं येणं थांबलेलं आहे. बाईज पंच सिंहाप्रमाणे पंजावर करतायत, याचा अर्थ बाईजच्या स्वरूपामध्ये धावा आहेत. चेंडू फळीचा समन्वय झाला नव्हता. आणि बघा, दुसऱ्या षटकामध्ये जी गोलंदाजी झालेली आहे ती पूर्णपणे कमबॅक करून देणारी आहे. समोरच्या संघाने जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीवरती थोडासा ब्रेक लावणारे सुरेख सुचित. नावाप्रमाणे समोरच्या संघाला त्याने सूचना दिलेल्या आहे की येथून तुमचा स्कोर फलक थांबणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला काउफेज मध्ये क्षेत्ररक्षकाने जबरदस्त प्रयत्न केलाय, आणि आजच्या दिवसातील हा सर्वोत्कृष्ट झेल आहे. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच, ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच. अमोलच्या माध्यमातून खरं तर डीप मिड विकेट मध्ये तैनात होतं, आणि काय भन्नाट हा झेल आहे. बघा, डेनिस लिली यांनी जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहिलं त्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की एखादा झेल जर अवाक्या बाहेर असेल आणि एखादा क्षेत्ररक्षक तो झेल परिपूर्ण करत असेल तर त्याला अमानवीय झेल म्हटलं जातं. आणि अमोल दळवीने हा अमानवीय झेल टिपलेला आहे. एका बाजूने धावायचं होतं, दुसऱ्या बाजूने बॉडी वेट ढासळत होता, परंतु 100% आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे, आणि काही झेल टिपलाय अमोल दळवीने. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅच. कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही झेल टिपणार तर तुम्ही यशस्वी होणार क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु झेल सोडला तर अपयश देखील तुमच्या बाजूने झुकणार. 5 जानेवारी 1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली, म्हणजे 55 वर्ष झालेले आहेत. आणि या 55 वर्षामधील सर्वात महागडा झेल कोणता आहे तर ज्या दिवशी अफगाणिस्तान संघाने ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडला. 94व्या धावसंख्येवरती ऑस्ट्रेलियाचे 7 गडी गारद झाले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलचा एक झेल सुटला आणि ग्लेन मॅक्सवेलने त्या मॅच मध्ये 200 धावा केल्या.
आणि समवेत ऑस्ट्रेलिया संघाला जिंकवलं आणि अफगाणिस्तान संघाला स्पर्धेच्या बाहेर देखील केलं. म्हणजे एक झेल किती महागडा ठरू शकतो. येथे अमोल दळवीने केलेल्या क्षेत्ररक्षणाला सलाम आहे, वंदन आहे, मानाचा त्रिवार मुजरा आहे. ग्रेट कॅच अमोल दळवी. यू ब्युटी. बॉलर तयार. हा फुलर लाईनचा चेंडू होता. खेळणं थोडंसं कठीणच होतं फलंदाजाकरिता. इथे सिंगलचं हे रोटेशन. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे फलकावरती धीम्या गतीने. एक्युरेट 23-23 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ मंदावलेला आहे. वेळेचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत 2 षटके हाताळण्याकरिता 13 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. भरपूर वेळ घेण्यात आलाय. थोडंसं स्पीडअप करावं लागेल, कारण 25 मिनिटांमध्येच तुम्हाला खरं तर 6 षटकं जरी तुम्ही परिपूर्ण केली तर सर्वोत्तमच आहे. परंतु 27 मिनिटं जर झाली तर तुम्हाला एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड बाय डिफॉल्ट लागणार आहे. तेथे कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,01,000 रुपयात. जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांनी हे पारितोषिक सौजन्य केलेलं आहे. दानशूर असं फाउंडेशन आणि आज खऱ्या अर्थाने जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या दानशूर वृत्तीला मनपूर्वक अभिवादन आम्ही करीत आहोत. तब्बल 1,01,000 रुपये त्यांनी सौजन्य केलेलं आहेत. अगदी 2 तासानंतर चहूबाजूने आपल्याला फ्लड लाईट बघायला मिळेल. आदरणीय नवीद सो मुश्रीफ साहेब यांनी ही फ्लड लाईट सौजन्य केलेले आहे स्पर्धेकरिता. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. आदरणीय शशिकांत खोत यांना विसरता कामा नये. रोख रक्कम 31,000 त्यांनी या सौजन्य केलेले आहेत. आणि ए स्क्वेअर अनालिटिक RMC प्लांट व राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून देखील 31,000 रुपये स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांकाकरिता सौजन्य स्वरूपात आपण पाहतोय. काय जबरदस्त हे औदार्य आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, महाडॉक्टर श्रावण बाळ कागलभूषण, विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री नंदुरबार जिल्हा यांच्या प्रकट दिनानिमित्त ही मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अग्रमानांकित, अग्रवलयांकित, उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय स्पर्धा आपण पाहतोय. नामदार चषक मनोरंजनाचा तडका धूमधडाका. सलग 3ऱ्या दिवसामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. पहिलीच लढत सुरू आहे. सिमरन 11 चंदगड वर्सेस श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी अशा 2 संघांमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक फलंदाजांनी आपल्या नावावरती केलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हवे ठरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की अमेरिकेमधील उंच इमारतींचं दर्शन आपल्याला झालं जर धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जणू काही धारावीची झोपडपट्टी आहे. इतकी कमी धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली. सुंदर आणि सुरेख कमबॅक झालाय. 3ऱ्या षटकाची होते सुरुवात. आता चंदन आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. चंदन तलवार सुपरस्टार आयकॉन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. बेळगावचा हा ब्रँड आहे. क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे. त्याच्या विरोधामध्ये हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आहे. ते देखील फटका फसलाय. झेल झालाय परिपूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण अमोल दळवी हा झेल सोडणार नाहीये. आतापर्यंत एकाच सामन्यामध्ये 2 दर्जेदार झेल परिपूर्ण. अमोल दळवी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. गॉन. कम ऑन डीजे. खूप जास्त टाइम स्पेंड केला जातो या सामन्याकरिता. बघा अधिकृत स्वरूपातील केवळ 3रं षटक सुरू आहे आणि तब्बल 17 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करू नका, नम्र विनंती आहे. आयकॉन चंदनचा पुढील बॉल. वेगवान स्वरूपातील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
बेळगाव प्रभागाची आन बान शान सुपरस्टार आयकॉन गोलंदाजी मार्कवर चंदन तलवार. वाह वाह क्या बात है. चित्ते की चाल, बास की नजर और चंदन तलवार की गेंदबाजी पे शक नहीं किया करते. काय जबरदस्त सुरुवात केलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर दोन्हीही चेंडू डॉट. फलंदाज प्रयत्न करतोय मोठे खेळण्याचे शॉट, परंतु डॉट पे डॉट. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. धावचीची संधी आणि संधीचं होणार आहे बहुधा सोनं. विकेट पे विकेट, विकेट पे विकेट, विकेट पे विकेट. तू चलमय आयाचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. आयाराम गयाराम आणि यष्टीरक्षकाने काय एफर्ट्स घेतलं तिथे आपण पाहू शकाल. 100% समर्पण होतं. यष्टीरक्षकाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मिस्टर प्रवीण गावडे ज्यांचं यष्टीरक्षण सर्वांनाच आवडे, कौतुक कमी पडेल करावे जेवढे, त्यांचं नाव आहे प्रवीण गावडे. आणि काय खतरनाक किपिंग केलेलं आहे. आधी सर्व समर्पण केलं आणि त्यानंतर जर वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहिला फास्टेस्ट स्टंपिंगचा, जर तुम्ही गुगल करून पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती महेंद्रसिंग धोनी 2 वेळा नवेल. जो पहिला रेकॉर्ड आहे 0.9 म्हणजे 9 प्रति सेकंदांमध्ये. डोळ्याची उघडझाप होत नाही तेवढ्या कमी कालावधीमध्ये. परंतु स्वतःचाच रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनी यांनी पुढे जाऊन ब्रेक केला 0.8 प्रति सेकंदांमध्ये. उगाच MS धोनी यांचा इतका मोठा फॅन बेस नाहीये सौदामिनी प्रमाणे. आणि त्यांच्या आठवण कोणी करून दिलंय तर प्रवीण गावडे यांनी. जबरदस्त हे यष्टीरक्षण आहे. यष्टीरक्षणाचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील धोनी यांच्याच नावावरती वन डे फॉर्मॅटमध्ये. पुढचा बॉल चंदनचा. सुंदर फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले आणि त्याचा परिपाक चेंडू सीमा रेषा पार दर्जेदार स्वरूपातील चौकार आलाय. आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला तो फलंदाजी करणारा श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघाने. कारण आता 27 धावा झालेल्या आहेत. मागील काही चेंडूंमध्ये धावा येणं थांबलं होतं. विकेट मात्र वारंवार येत होते. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर अक्षरशः विकेटची पडझड आणि तारांबळ उडालेले आहे. निम्मा संघ गारद झालाय 27 या अंकावर. वन्स अगेन चंदन तलवार. हा स्लोवर वन होता. काय चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय. येथे देखील पंचांनी बोट आकाशाकडे वर अगदीच प्रस्थान केलेलं आहे आणि 6वा गडी गारद झालाय. क्या बात आहे. चंदन तलवार खूपच सुंदर स्वरूपाचं आयकॉन म्हणून माझी निवड का झालेली आहे हे मात्र चंदनने पूर्णपणे दाखवून दिलेलं आहे. जेव्हा चंदन झिजते तेव्हा चहूबाजूंनी सुगंधाची निर्मिती होतं आणि जेव्हा चंदन तलवार मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा मात्र प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण ओढून जातं. आणि ते दृश्य आपण पाहिलेलं आहे. 6 गडी गारद झालेले आहेत. फलकावरती जर आपण पाहिलं तर 27 धावा, 3 षटके हाताळण्याकरिता तब्बल 20 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. भरपूर वेळ घेण्यात आलेला आहे या सत्राकरिता. थोडीशी त्वरा जरूर करा. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या आकर्षक स्वरूपातील युट्यूब आम्हाला सौजन्य करण्यात आलेलं आहे आदरणीय राजू इनामदार आणि सनी जकाते यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. स्पर्धेकरिता मंडप सौजन्य आदरणीय प्रवीण काळबर आणि आदरणीय अर्जुन नाईक यांच्या सौजन्याने आकर्षक स्वरूपातील हे स्टेज आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. साऊंड जो आपल्याला पाहायला मिळतो आदरणीय भिकाजी देवकर यांच्या सौजन्याने लाभलेला आहे. त्यांचे देखील आभार. आणि स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय सचिनजी सोनुले यांनी सौजन्य केलेले आहेत. खूप खूप आभार. स्क्रीन सौजन्य केलेले आहे सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल. त्यांचे देखील मनापासून आभार आभार आभार. आता आपण वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सूचित आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर आधीचं षटक सूचित यांचं जबरदस्त राहिलंय. एका षटकामध्ये केवळ 3 धावा 2 विकेट्स. येथे पंच दर्शवतात वाईड बॉल आहे. कंट्रोल ढासळलं. कंट्रोल ढासळता कामा नये क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा शब्द जरी आपण मुळात पाहिला सी फॉर कॉन्फिडन्स, सी फॉर कंट्रोल, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते, आय फॉर इंटेलिजन्स बुद्धिमत्ता दाखवावी लागते, के फॉर नॉलेज ज्ञान तुमच्याकडे प्रगल्भ असावं लागतं, ई फॉर एफर्ट्स प्रयत्न तुम्हाला करत राहावे लागतात, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट. या सर्व गोष्टी असणं आवश्यक. चेंडू हवेमध्ये आणि बघता बघता 7वा गडी गारद झालेला आहे. विकेटचा क्रम थांबायचं नाव घेत नाहीये.
पत्त्यांचा जो बंगला लहानपणी आपण करायचो त्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे हा डाव मात्र कोसळू लागलेला आहे. एका मागोमाग एक विकेटची ही पडझड आपल्याला पाहायला मिळते. लोएस्ट स्कोर होतोय की काय? खरं तर 4 एप्रिल 2004 मध्ये आपण पाहिलं होतं हरारे स्पोर्ट्स क्लब हरारे या मैदानामध्ये एका बाजूने झिम्बाब्वे संघ होता, दुसऱ्या बाजूने श्रीलंका संघ होता. चामिंडाबाजची गोलंदाजी अशी काही बहरली की 35 या अंकावर संपूर्ण झिम्बाब्वेचा संघ ऑल आउट झाला. हा इतिहास साक्षीदार आहे. ॲडिलेड ओव्हलच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थाने एका बाजूने भारत दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलिया होता आणि 84 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भारतीय संघ देखील 36 या धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता. ॲडिलेड ओव्हलच्या मैदानामध्ये जॉस हेझलवूड आणि मात्र खतरनाक गोलंदाजी केली होती. फार छोटी टोटल आपल्याला बघायला मिळाली होती. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 49 या धावसंख्येवरती आरसीबी संघ देखील गडगडलेला आहे. भरपूर इतिहास आहेत आणि आज तशा स्वरूपाचं दृश्य समोर येते की काय, कारण 28 धावा आणि 7 गडी गारद अशी स्थिती निर्माण झाली. परंतु क्रिकेटमध्ये या मैदानामध्ये आपण कितीतरी इतिहास पाहिलेत. एक चेंडू 6 धावा झालेल्या आहेत, एका चेंडूमध्ये 4 धावा. तेथे अक्षय तावरे बारामतीच्या डॉनला स्ट्राईक मिळालीच नाही आणि या 4 धावा डिफेंड करण्यात आल्या. संदीप मकवाना 5 चेंडूत 5 षटकार आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. म्हणून कमबॅक होऊ शकतोय. क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाहीये. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. बघा, क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा परिस्थिती थोडीशी कठीण असते तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आता संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तो तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला मात्र बुडवू शकत नाही. आणि म्हणून क्रिकेटमध्ये जेव्हा परिस्थिती कठीण आहे, खरं तर परिस्थिती जितकी गंभीर खेळाडूंनी तितकं असायला हवं खंबीर. परिस्थिती जितकी बिकट फलंदाजी करावी लागेल तिखट. आता आवश्यकता आहे स्वतःचा दमखम दाखवावा लागेल, न खचता न डगमगता खेळावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अथक मेहनत अथक परिश्रम घ्यावे लागतील, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. बॉलर तयार, सुचेत पुढील बॉल घेऊन फुल टॉस दिला, स्टीअर केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. परंतु काय फिल्डिंग आहे. सिमरन 11 चंदगड संघाचं क्षेत्ररक्षण सॉलिड हे मात्र मानावं लागेल. अमोल दळवीने घेतलेले झेल असतील. आता ज्या रीतीने आपण वैभवला पाहिलं, याआधी प्रवीण गावडे यांचं यष्टीरक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर मनं जिंकलेले आहेत. प्रेक्षकांच्या हृदयावरती अधिराज्य केलेलं आहे सिमरन 11 चंदगड या संघाने. खूप चांगलं फील्ड अटॅक या संपूर्ण सत्रामध्ये राहिलंय. 31 धावा 7 गडी गारद. चेंडू फळीचा समन्वय नाही. बघा, पावलांचा वापर तर केला होता परंतु आय कोलॅबरेशन जे आहे ते प्रॉपर नव्हतं. चेंडूवरची नजर करडी असली पाहिजे. चेंडूवर जेव्हा तुम्ही पावलांचा वापर करता, नजर तुमची किती प्रभावी आहे ते फार महत्वाचं आहे. वीरेंद्र सेहवागचं फुटवर्क चांगलं नव्हतं परंतु आय कोलॅबरेशन खतरनाक होतं. नजर
वेलकम बॅक. प्रेक्षकांना वाटलं असेल की नक्की काय झालं. विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला होता आणि त्या कारणास्तव काही काळ मायक्रोफोन, मराठीमध्ये ध्वनिक्षेपक, तो बंद होता. आणि आता आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. वेळेचा विचार करूयात, किती वेळ खर्च करण्यात आलेला आहे. तर जवळपास 29 मिनिटं. 29 मिनिटांचा अर्थ स्पष्ट आहे की क्षेत्ररक्षक जे आहेत ते आता 4च 38 सर्कलच्या पलीकडे राहणार आहेत. 36 धावा फलकावर, 37 धावा फलकावर, 8 गडी गारद आणि 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. एखादा वासिम अक्रम या ठिकाणी बघायला मिळेल का, जो वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहिलाय. 8व्या क्रमांकावरती येऊन वासिम अक्रम यांनी 250 धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता 12 षटकारांसहित इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये. इथे पिंटू आणि केतन ती भूमिका अदा करतील का, आपल्या संघाकरिता एखादा चांगला फिनिशिंग टच देतील का, हे बघूयात. ज्योतिबा पुढील बॉल घेऊन सरळ बॅटचा प्रयोग आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अफलातून स्वरूपामध्ये. धीम्या गतीने हे धावफलक ॲक्युरेट फलकावरती फारच कासवाच्या गतीने, मंद गतीने जाऊन पोहोचतोय. 39 39 या अंकावर 5व्या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर वेळ अझरुद्दीनजी फार वेळ घेतला गेला या सत्राकरिता, कारण 5वं षटक सुरू आहे आणि जवळपास 30 मिनिटं. वेळ ही फार महत्वाची गणली जाते. 5 षटकांचा खेळ फिनिश झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 39 या अंकावर 8 गडी गारद. गोलंदाजांचा दबदबा, दरारा, दहशत, वर्चस्व, अधिराज्य या सत्रामध्ये बघायला मिळालं. खूप चांगलं योगदान. बघा, अझरुद्दीनजी पार्टनरशिप फक्त फलंदाजांमध्ये होत नाही, ती गोलंदाजांमध्ये देखील होते. जसं 27 जुलै 2006 मध्ये आर प्रेमदास स्टेडियम कोलंबोच्या मैदानामध्ये एका बाजूने संघकारा, दुसऱ्या बाजूने जयवर्धन आहे, 624 धावांची पार्टनरशिप केली होती. तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे, आज देखील कायम आहे. आता 20 वर्ष उलटून गेलेत परंतु रेकॉर्ड तुटलेला नाहीये. परंतु लोकांना असं वाटतं की फक्त पार्टनरशिप फलंदाजांमध्ये होते, असं नाहीये. गोलंदाजांमध्ये देखील पार्टनरशिप होतं. याचं जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर एका बाजूने स्टुअर्ट ब्रॉड, दुसऱ्या बाजूने जेम्स अँडरसन. एकाने 604 विकेट घेतले, दुसऱ्याने 704 विकेट घेतले. 1308 विकेट दोनच गोलंदाजांनी घेतलेले आहेत. आणि स्टुअर्ट ब्रॉड करून आपण भरपूर शिकू शकतोय. का ते सांगतोय, जेव्हा तो केवळ 19-20 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या विरोधात 19 सप्टेंबर 2007 मध्ये डर्बनच्या मैदानात 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते युवराज सिंगने, परंतु तो घाबरला नाही. आपल्याकडच्या एखाद्या गोलंदाजाला जर 6 चेंडू 6 षटकार ठोकले तर तो क्रिकेट खेळणं सोडून देतो. परंतु स्टुअर्ट ब्रॉडने त्या निगेटिव्ह पॉइंटला पॉझिटिव्हली घेतला आणि पुढे जाऊन 604 विकेट देखील घेतला. हा रेकॉर्ड आहे स्टुअर्ट ब्रॉडचा. सध्या फलकावरती 39 धावा, 8 गडी गारद. आता फलंदाजी करणाऱ्या संघाने विचार करायला हवा की आपल्याला जर 39 परत थांबवलंय तर आपण देखील प्रतिस्पर्धी संघाला थांबवू शकतोय. निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्हली घेता आलं पाहिजे. आता गुंडू गावडे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामध्ये खूप जास्त वेळ या सत्रासाठी खर्च करण्यात आलेला आहे आणि म्हणून पंचांनी दंडित केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात आहे. क्या बात है. रिलीज पॉइंट आगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे रिलीज पॉइंट ज्या रीतीने गुंडू सुरुवात करतात, खास करून रविचंद्रन अश्विन फार आगळ्या वेगळ्या पद्धतीने. रविचंद्रन अश्विन यांची जी कारकीर्द राहिली रिलीज पॉइंट बद्दल, प्रत्येक 5 वर्षांनी स्वतःचा रिलीज पॉइंट त्यांनी चेंज केला होता. अचानक थांबून गोलंदाजी करायचे, दोन्हीही शोल्डरला वेगळ्या पद्धतीने स्विंग करायचे. ते तुम्ही गुंडू गावडेचा रिलीज पॉइंट बघा, कशा रीतीने एक आगळी वेगळी शैली आहे, एक अलग फ्लेवर आहे. थोडासा सुनील नारायण फ्लेवर मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजाला चकमा देण्याकरिता बऱ्याचदा अशा प्रकारचे रिलीज पॉइंट आणि दोन्ही शोल्डरला स्विंग करण्याची एक आगळी वेगळी पद्धत हे मात्र दाखवली जाते. गुंडूचा पुढील बॉल चांगला चेंडू होता, योग्य टप्प्यावर. एक लो स्कोरिंग मॅच होते की काय, परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी म्हणता येत नाही. कधी कधी मोठी धावसंख्या चेस होते, कधी कधी छोट्या धावसंख्या देखील डिफेंड होतात. सध्या 41 धावा झालेल्या आहेत, 8 गडी गारद झालेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. जे प्रेक्षक उशीर आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी, एका बाजूने सिमरन 11 चंदगड संघ खेळतोय, ज्यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं. आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी हा संघ फलंदाजी करतोय. 32 चेंडूंमध्ये 41 धावा आणि 8 गडी गारद अशी स्थिती आहे श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघाची. यावेळेस लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आणि 9वा गडी गारद.
काय प्रदर्शन आहे, सुंदर जेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे हनुमंत कोकितकर यांच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतू लागलेले आहे. 41 धावा आणि 9 गडी गारद अशा स्वरूपाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, फलंदाजी करणाऱ्या संघाला मी एवढंच सांगेन, अजिबात खचून जायचं नाही. क्रिकेटचा हा खेळच असा आहे, यश आणि अपयशाने शृंगारलेला आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाने जर आपली बिकट परिस्थिती केली तर आपण देखील करू शकतोय. आपण देखील समोरच्या संघाला कमी धावसंख्येपर्यंत थांबवू शकतो. ही मानसिकता आवश्यक असते. मेंटॅलिटी, माइंडसेट सर्व काही आहे मानवी आयुष्यामध्ये आणि त्या तीव्र मानसिकतेसहित तुम्हाला उतरावं लागतं. 41 धावा, 9 गडी गारद, शेवटची जोडी टेल एंडर्स मैदानामध्ये तैनात. महाभारतामध्ये देखील आपण पाहिलं होतं, तो देखील फार रंजक किस्सा आहे. वेळ मिळाला तर आपण जरूर उलगडूयात. गुंडूचा पुढील बॉल वेगवान आहे, तेच तर रार आहे. क्या बात आहे. राजधानी एक्सप्रेसच्या गतीने हा चेंडू हाताळला गेला गुंडू गावडेच्या माध्यमातून. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर, ब्रेटली, मिचेल स्टार्क, शॉन टेट, रावलपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तर सर्वांची आठवण करून देणारा चेंडू होता. फार वेगाने हाताळला, तिखट आणि स्पायसी गोलंदाजी. चिप केलेलं आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, देखील सिंगलच येणार. पहिलं सत्र गोलंदाजांनी गाजवलेलं आहे, त्यांना नोंद सोडलेला आहे. फलकावरती 42 धावा आणि 9 गडी गारद अशा स्वरूपाचं चित्र आहे. पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल. चला, यानंतर होणारी जी लढत आहे, टॉस करण्याकरिता आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करावी ही विनम्र विनंती आम्ही करीत आहोत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. अपकमिंग मॅच, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेलाय. याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस तो गोड व्हावा, शेवटच्या चेंडूवरती गोड शेवट केलेला आहे. 46 धावा फलकावर, 6 षटकांचा खेळ समाप्ती अखेर आणि 47 धावांचं टार्गेट आहे सिमरन 11 चंदगड या टीम समोर. आता आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. दोन संघांमध्ये आजच्या दिवसामधील दुसरी लढत ज्या दोन संघांमध्ये होणार, अमन आवटे युवा मंच वर्सेस वाळवा स्पोर्ट्स वाळवा. जर आले असतील तर आम्हाला देखील कळवा, म्हणजे टॉस आपण परिपूर्ण करू शकू. अपकमिंग मॅच, यानंतर होणारी लढत ज्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत, लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. घाई करा, घाई करा. बघा, अझरुद्दीनजी एक काळ असा होता, घाई करा हा शब्द भटजी जास्त वापरायचे. घाई करा, घाई करा. का तर शुभमुहूर्त निघून जायचा. शुभमुहूर्त निघून गेल्यावरती तो विवाह सोहळा परिपूर्ण करून देखील फायदा नाही. परंतु आता घाई करा हा शब्द आम्हा समालोचकांना फार वापरावा लागतो. सगळ्यात जास्त भटजींना देखील आम्ही फेल केलाय. घाई करा, घाई करा, संपूर्ण दिवस हा शब्द यूज करावाच लागतो. मग टॉस करायचा असेल की मग मॅच सुरू करायची असेल, ह्या शब्द प्रयोगाचा जो वापर तो फार मोठ्या प्रमाणावरती केला जातो. मी विनंती करतोय पुनश्च एकदा, अपकमिंग मॅच अमन आवटे युवा मंच वर्सेस वाळवा स्पोर्ट्स वाळवा. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये. 47 धावा परिपूर्ण करायच्यात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आम्ही विशेष कौतुक करतोय. बघा, लगेचच त्यांनी या मैदानाचा ताबा घ्यायला सुरुवात केली. श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघामधील खेळाडू ऋतिक गुजर, प्रथमेश चव्हाण, केतन बामणे, युवराज सुतार, मोहन पाटील, रोहित पाटील, रामा नरके, नितीन शेटके, राहुल पाटील, राहुलजी वाजंत्री, रितेश खामकर आणि पिंटू खामकर. बघा, शिस्तबद्ध रीतीने लगेचच मैदानाचा ताबा घेतलेला आहे. शिस्तीचं पालन क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वपूर्ण गणलं जातं. चला, सलामीवीर फलंदाज सिमरन 11 चंदगड
ओपनिंग पेअर आपण लगबगीने मैदानाचा ताबा घ्यावा. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने औदार्यशील भूमिका साकारणाऱ्या सर्व मान्यवरांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करीत आहोत. पहिल्या क्रमांकाकरिता प्रकाशरावजी गाडेकर 1,51,000 रुपये. थोर समाजसेवक आणि दातृत्वाची धगधगती मशाल ज्याने तब्बल 1,51,000 रुपये सौजन्य केलेले आहेत. जेव्हा जेव्हा या कागल प्रभागामध्ये स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा प्रकाशरावजी गाडेकर यांचं योगदान बहुमूल्य राहिलेलं आहे. म्हणतात ना, आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा. फलंदाज घाई करा प्लीज. फलंदाज घाई करा. विनंती आहे संयोजन समितीची. जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. आणि ह्या उक्तीप्रत आदरणीय प्रकाशरावजी गाडेकर साहेब बापूजी यांनी या स्पर्धेसाठी दाखवलेले औदार्य खरोखरच लक्षणीय आहे, लक्षवेधी आहे. आदरणीय शशिकांत खोत साहेब, त्यानंतर आपण पाहू शकाल जगताप कॉर्पोरेशन मुंबई 1,01,000 रुपये सौजन्य केलेले आहेत द्वितीय क्रमांकाकरिता. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. जेव्हा मराठी साहित्यातील अजरामर कवी अर्थातच विनायक दामोदर करंदीकर यांनी त्या ओळी लिहिल्या, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. बघा, शेवटी आपल्यासोबत काहीच येणार नाहीये, परंतु आपली कर्म आणि आपला स्वभाव ह्या दोन गोष्टी मात्र अजरामर आहेत. आणि ज्या रीतीने बापूजी आपलं औदार्यशील भूमिका दाखवतात, ही गोष्ट वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल की या स्पर्धा आम्ही नियोजित केली होती कागल विभागामध्ये आणि 1.5 लाख रुपये दिले होतं प्रकाशरावजी गाडेकर तसंच बापूजी यांनी. ही गोष्ट अजरामर राहील. जेव्हा जेव्हा ह्या स्पर्धेचं नियोजन केलं जाईल, बापूजी यांचं नाव इतिहासाच्या चंदेरी, रुपेरी, सोनेरी पानांवरती ठळक कोरलेलं राहील. माणसाची कर्म ही अगदीच अजरामर होऊन राहतात आणि त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. आता आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. कोणत्या संघाला सुटलेले आहे हाव, कोणता संघ खाऊन जाणार आहे भाव, कोणत्या संघाची सुरू होणार आहे धावा धाव, हे सर्व आपण पाहणार आहोत. कारण आता सुरू होतोय या सामन्याचा दुसरा डाव सुरू होतोय. 47 धावा करायच्यात. सलामीवीर प्रारंभिक दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने वैभव आहे, दुसऱ्या बाजूने चंदन तलवार आहे. खूप मोठं नाव आहे. जेव्हा चंदन सारख्या खेळाडूला आपण पाहतो, ऑल इंडिया आयकॉन, बेळगावचा ब्रँड, आणि जितकी चांगली गोलंदाजी करतो फलंदाजीमध्ये देखील तितकीच धार आहे. नाव चंदन तलवार आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतायत वैभव दाखल झालेले आहेत मुख्य प्रांगणामध्ये. वैभव झेंडे. आता वेळेचा विचार आपण करणार आहोत. 5:20 झालेले आहेत आणि दुसऱ्या सत्राला अधिकृत अशी सुरुवात होत आहे. केतन पहिल्या षटकामध्ये 6 षटकांमध्ये 47 धावा डिफेंड होत्या. आम्ही भरपूर वेळा समालोचन करत असताना अशा प्रकारच्या धावा देखील डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. या मॅच मध्ये होतील किंवा नाही. स्ट्रॉंग अपील होतं. हाऊ इज दॅट असा प्रश्न विचारण्यात आला होता, परंतु त्या ठिकाणी पंच सांगतायत ना मुन्ना ना. कुठल्याही प्रकारे सक्रियता दाखवली नाही. आपल्या भूमिकेवरती तटस्थ राहिले पंच, सक्षम राहिले. पहिला चेंडू डॉट आहे. वन्स अगेन बॉलर तयार. काय गोलंदाजी होत आहे यावेळेस. चेंडू टप्पा पडल्यानंतर बघा नॅचरल बाउन्स झाला होता. ही खेळपट्टीपासून मिळणारी मदत. पहिल्या षटकातील दोन्ही चेंडू डॉटने प्रारंभ आहे. खूप स्टँडर्ड क्रिकेट. विजय पावले यांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि काय स्वागत केलंय क्षेत्ररक्षकाने देखील. एक अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, चक्षुविहंगम स्वरूपाचा झेल त्या ठिकाणी परिपूर्ण करण्यात आलेला आहे. आज खऱ्या अर्थाने या पश्चिम महाराष्ट्रामधील अत्यंत यशस्वी क्रिकेटपटू म्हणून विजय पावले यांनी आपली छाप संपूर्ण भारतभर सोडलेले आहे. ISPL मध्ये खूप मोठ्या बोलीने ते सोल्ड झाले होते, परंतु बोली उगाचच लागत नसते. त्यामध्ये कितीतरी वर्षांची मेहनत असते, कसब कला आणि कौशल्य असतं. आज खऱ्या अर्थाने वारणा नदीच्या मुळाशी 32 शिराळामधील मांगले हे गाव आणि त्या मांगले गावाचं हे आभूषण
ज्या आभूषणावरती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर भारतीयांना अभिमान आहे. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटची ही आन बान आणि शान आहे. नाव विजय पावले. सरांना विनंती आहे की आपण सन्मानाने मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजन समिती आपलं स्वागत करू इच्छिते. ही विनम्र अशी विनंती आम्ही करीत आहोत. खूप चांगला क्रिकेटपटू, जितकं चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आपला स्वभाव देखील नम्रच ठेवलेला आहे. ही गोष्ट फार मोठी आहे. आकाशाला गवसणी घालायचे परंतु जमिनीशी इमान राखून डाऊन टू अर्थ. जेव्हा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा देखील त्यांनी सांगितलं की प्रत्येक खेळाडूने फोकस आपल्या खेळाकडे करायला हवा. थोडंच बोलले होते परंतु फार महत्त्वाचं बोलले होतं. आणि एक महानतम खेळाडूंच्या यादीमध्ये स्वतःचं नाव घेऊन जाण्याकरिता कितीतरी वर्षांचा मेहनतीचा बोजवारा तुम्हाला साकारावा लागतो, स्वीकारावा लागतो. आणि त्याचं अगदीच जिवंत ज्वलंत मूर्तिमंत ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण विजयजी पावले यांचं शुभागमन या छत्रपती शाहू क्रीडा नगरीमध्ये. सर आपलं मनस्वी स्वागत. चला पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. जिथे पहिल्या षटकामध्ये थोडीशी हलचल निर्माण केलेली आहे गोलंदाज केतन यांनी. केतनला ठाऊक आहे आपल्याला छोटी धावसंख्या डिफेंड करायची आहे. बँकमध्ये बॅलन्स कमी आहे आणि उधळण करताना आपल्याला विचार करावा लागेल. अंथरूण पाहून पाय पसरायचे आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवरती सांघिक अकाउंट ओपन झालेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनकवडा मनसुबा मनोरथ त्या ठिकाणी बाळगला होता. इथे देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. खरं तर ह्या सुरुवातीचीच आवश्यकता आहे. तुम्हाला जर 47 धावा 6 षटकांमध्ये डिफेंड करायच्या असतील तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावीच लागेल. विकेट्स घ्यावे लागतील, समवेत धावा फार कमी खर्च कराव्या लागतील आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ ती महत्वपूर्ण आहे. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने फटका दर्जेदार आहे. चेंडू सीमा रेषा पार आहे. हा चौकार आहे आणि चौकाराच्या सहाय्याने पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत प्रोग्रेस कार्ड वरती धावफलक जाऊन विसावलेला आहे 7 या धाव संख्येवर. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हाताळण्याकरिता 4 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 7 धावा आहेत फलकावर. आज या संपूर्ण अखंड भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवरील अनेक रथी, महारथी आणि दिग्गज कलाकार यांना आपण पाहणार आहोत. जसं आताच विजय पावले यांचं शुभागमन झालेलं आहे. आज आपण कोल्हापुरी तडका अर्थातच नितीन माटुंगे यांचा देखील खेळ पाहणार आहोत. एकापेक्षा एक हरहुन्नरी खेळाडूंचा पदस्पर्श होणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण धनंजय भिंताडे यांना पाहिलं. पुणे प्रशासकीय विभागातून बिलॉंग करणारा एक हरहुन्नरी अष्टपैलू. त्यानंतर अक्षय तावरे यांचा खेळ आपण पाहिलेला आहे. खास करून फलटणचा सितारा अक्षय वाटारकर यांनी देखील हे मैदान गाजवलेलं आहे. समवेत आपण पाहिलं असेल जयसिंगपूर मधून बिलॉंग करणारा संदीप मकवाना याच स्पर्धेमध्ये 5 चेंडू आणि 5 षटकार त्याने देखील परिपूर्ण केलेले आहेत. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील अनेक तारे, सितारे आणि अनेक दिग्गज कलाकारांचा पदस्पर्श छत्रपती शाहू क्रीडांगण कागल येथे या 5ही दिवस रात्रकालीन महासंग्रामामध्ये आपल्याला जरूर अनुभवायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 30 आणि धावा डिफेंड करायच्या आहेत 40. अशा स्वरूपाचं इक्वेशन समीकरण. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. राहुल सुसज्ज झालेले आहेत गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत जर आपण या सत्राचा विचार केला तर 6 मिनिटे खर्च झालेले आहेत. 5 वाजून 20 मिनिटांनी हे दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. आता 5 वाजून 26 मिनिटं झालेले आहेत आणि पहिलं षटक परिपूर्ण होऊन दुसऱ्या षटकाला आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ होण्याकरिता 6 मिनिटे खर्च. स्पीडअप करा खेळाला. खूप जास्त वेळ स्पेंड केला जातोय. 30 चेंडू 40 धावा. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. अपसाइडला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने प्रॉपर गॅप मध्ये खेळलेले आहेत. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पल्लीकडे. खणखणीत, दणदणीत, सणसणीत टकाटक चौकार खेचलाय. काय फटका खेळलाय. महत्वपूर्ण असा चौकार आपल्याला बघायला मिळाला. फलंदाज प्रवीण यांच्या बॅटमधून. यष्टीरक्षण देखील प्रवीण गावडे यांनी सुंदर केलं होतं. आता फलंदाजीमध्ये देखील आपली चमक दाखवतायत, चुणूक दाखवतात
आणि एक दर्जेदार तडका दाखवला वाईडिश लॉंगा परिकक्षामध्ये. विलक्षण आणि विस्मयकारक स्वरूपाचा हा चौकार. 11 धावा फलकावर. पहिल्या 5 चेंडूंमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बॅक टू बॅक बाउंड्रीज. हा फटका तर फसलाय आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीयेत. झटका लागतोय. प्रवीण गावडे यांच्या खेळीचा झालेला आहे अंत. फलंदाजाला केलंय शांत आणि गोलंदाजाला आनंद होतोय अनंत. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. येऊयात मॅच मध्ये. अकरा या अंकावरती 2 गडी गरज झालेल्या आहेत. समांतर स्थितीमध्ये ह्या सामन्याचं प्रस्थान आपण पाहतोय. भरपूर सारी मेहनत घेतली जाते या स्पर्धेकरिता. किंग मेकर अक्षय शेळके, साहेब प्रेमी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्यांचे साथ आणि सोबत देण्याकरिता निखिल कुसाळ, प्रशांत दळवी, राहुल सूर्यवंशी, रुपेश बोते, अझरुद्दीन तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, धीरज खोत, ब्रह्मा भोगुलकर, दिलीप निंबाळकर, सागर माने, अमोल शिलार, निलेश कुसाळ, स्वप्नील बोते, अक्षय पाटील, रणजित विटे, विनायक वंडकर आणि अतिश कांबळे सर्वांचं मौलिक सहकार्य आहे येथे. झेल फार महत्वाचा होता. गोलंदाजी चांगले होते, परंतु म्हणतात ना ड्रॉविंग मॅन कॅचेस अ स्टिक. बुडत्याला काडीचा आधार आहे, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार. आपण पाहिलं असेल 24 सप्टेंबर 2007 मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघ विश्वविजेता झाला आणि धोनी स्वतः कर्णधार होते. धोनीने पहिलं पाऊल काय उचललं, जे फिट खेळाडू आहेत त्यांना संघामध्ये मोठ्या प्रमाणावरती संधी दिली, जेणेकरून क्षेत्ररक्षण संघाचं सुधारेल. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असतं, कधीही तुम्ही बघा 1 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 1 धावा अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होते. तेव्हा क्षेत्ररक्षण फार मॅटर करतं क्रिकेटमध्ये. येथे हा झेल घ्यायला हवा होता. क्विकर वन आहे. राहुल काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजीचा पृथक्करण आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर राहुल वाजंत्री यांना आपण पाहतोय. पहिलं षटक अगदी अपेक्षेप्रमाणे हाताळलेलं आहे आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये देखील तितकीच चांगली साथ आणि सोबत मिळालंय. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती, पहिल्या षटकामध्ये विकेट आले, इकॉनॉमिकलपणा जोपासला गेला. दुसऱ्या षटकामध्ये राहुल वाजंत्री खांद्याला खांद्या लावून गोलंदाजी करू लागलाय. सुरेख सुरेख गोलंदाजी. हा थोडासा सबमरीन राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू जमिनी लगत आणि फलंदाज जर तुम्ही खडे खडे खेळणार तर अपयश तुम्हाला जरूर प्राप्त होणार. युजेस फुटवर्क जेवढं चांगलं असेल, येणाऱ्या धावा देखील अगणित असणार आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क. चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ज्या खेळाडूचं फुटवर्क चांगलं असतं तो खेळाडू चांगला फलंदाज 100% बनणारच. मग तो क्रिकेटचा कुठलाही फॉर्मॅट असो. राहुलचा पुढील बॉल फुल टॉस दिला ऑन साइडला. गोलंदाजाने दिला फुल टॉस. फलंदाज सांगतोय आय एम द बॉस, नॉट ओनली बॉस, बिग बॉस. आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करण्यात आलेला. आक्रमण केलं. आ बैल मुझे मार अशी स्थिती होती. तोहफा दिया था और उसे दोनों हाथों से कबूल किया बल्लेबाज ने. षटकार ठोकलाय आणि या षटकारासहित 17 धावा फलकावरती कंप्लीट झालेले आहेत. 17. फलंदाज काय सांगतायत, बहुधा बॅट चेंज करायची आहे असं वाटतंय आणि त्या कारणास्तव तो कॉल दिला जातोय. 17. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये डिफेंड करायचे आहेत 30 धावा. अशा स्वरूपाचं इक्वेशन तयार झालंय. वेळेचा विचार जर आपण केला तर 12 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत या 2 षटकांकरिता. स्पीडअप करा, स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 24 चेंडू 30 धावा अशा स्वरूपामध्ये ह्या सामन्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य
आणि पालकमंत्री नंदुरबार जिल्हा माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या प्रकट दिनानिमित्त तब्बल 1,51,000 प्रथम पारितोषिक असलेली मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, अग्रमानांकित, अग्र वलयांकित आणि अग्रगण्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. नामदार चषक कागल 2026चा रणसंग्राम, रणधुमाळी, क्रिकेटचं कुरुक्षेत्र, क्रिकेटचं गंगाजळ, क्रिकेटची धुमस चक्री सुरू आहे आणि सलग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलोय. 5 दिवस क्रिकेटचा हा अविरत आणि अखंड सदोदित प्रवास सुरू राहणार आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. या तिसऱ्या षटकामध्ये पिंटू खामकर यांना आपण पाहतोय. बघा 24 चेंडू 30 धावा. क्रिकेटचा खेळ इतका रोचक आणि रोमांचक आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत 30 चेंडूमध्ये 30 धावा झाल्या नव्हत्या. आपण अंतिम सामना पाहिला होता. जवळजवळ 70% भारतीयांनी टीव्ही बंद केला होता, परंतु त्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांची ती गोलंदाजी कोणी कधीही विसरू शकणार नाही. तो वसा आणि वारसा घ्यावा लागेल या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करून तुम्ही सामने जिंकू शकतात. येथे डॉट चेंडूंवरती देखील भर द्यावा लागेल. जेव्हा 3-4 डॉट चेंडू येतात फलंदाजावरती प्रेशर निर्माण होतो, तो मोठा फटका खेळण्यासाठी जातो, तेथे एखाद्या विकेटची शक्यता बनते. क्रिकेटचं बेसिक जो मूलभूत पाया आहे त्याला अनुसरून खेळावं लागेल गोलंदाजांना. पिंटू खामकरने पहिला चेंडू डॉट रिलीज केलाय. येथे बाउन्सरचं दर्शन आहे आणि पंच सांगतायत की बहुधा येथे 1 बाउन्स चे संकेत दिले जातात, वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. आणखीन एक बाउन्सर जर तुम्ही रिलीज केला तर मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब अर्थातच 1842 मध्ये क्रिकेटचे जे अधिकृत नियम बनवण्यात आलेले आहेत त्यानुसार नो बॉल दिला जाईल. म्हणून आणखीन एक बाउन्सर तुम्ही हाताळू नका. 17 धावा 2 गडी गारत. पहिले दोन्ही चेंडू डॉट. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये हा फटका खेळलाय आणि सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. 37 वर्षाचा विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज. जनरल हेनरिक क्लासेनला कालच्या दिवसामध्ये ओव्हरटेक केला आणि या 228 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. काय खेळाडू राहिलेला आहे. म्हणतात ना, हाजमे की गोली, गुजरात में घाघरा चोली, रंगों की होली और बल्लेबाजी में विराट कोहली, सबको पसंद है. बॅटचं ब्लेड हलकंसं स्विच केलंय आणि खूप चांगल्या रीतीने हे रोटेशन आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे फलकावरती. ॲक्युरेट 2/0 20 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 20. धावा करायच्या 27. जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा देखील इंडियन प्रीमियर लीग मध्ये ऑरेंज कॅप रेसमध्ये विराट कोहली असायचे. त्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा देखील ऑरेंज कॅप रेसमध्ये विराट कोहलीच होते. आता कॉलेज करून स्टेप अप करिता का पंच? ओके, स्टेप अप करिता परीक्षण करायचं. थर्ड अंपायर. आता कॉलेज सरून 10 वर्ष झालेत, अजून देखील किती सातत्य, किती कन्सिस्टन्सी असेल. कळशीत कळशी कन्सिस्टन्सी. अर्थातच विराट कोहली कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे. आणि येथे परीक्षण सुरू आहे की स्टेप अप झालंय का, बॉलिंग क्रीज मध्ये गोलंदाजाने चुकी केलेली आहे किंवा नाही याचं परीक्षण सुरू झालंय. त्यानंतर पंच आपला निर्णय कळवणार की या चेंडूवरती नक्की काय घटित झालेलं आहे. आमच्या समवेत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये गणेश गायकवाड. डिसिजन इज पेंडिंग नाव. बघूयात काय घडलंय, काय बिघडलंय. प्रलंबित अशा या काळामध्ये खूप चांगली टेक्नॉलॉजी टेनिस cricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. लीगल बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आणि त्याचा परिपाक येथे फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. एखाद्या कार्यामध्ये असलेलं सातत्य तुम्हाला मोठं बनवतं. क्रिकेटच्या खेळाची ही खासियत आहे. येथे बघा तुम्हाला अगदी दूध का दूध पाणी का पाणी लाईव्ह ऍक्शनच्या माध्यमातून काय घडलेलं आहे मागील चेंडूवर ते दाखवलं जात आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालाय या विकेट नंतर. कारण आतापर्यंत सामन्याची परिभाषा, दशा आणि दिशा जर आपण तपासून पाहिली तर 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावा करायच्या आहेत. आज विजय पावले यांचं नाव काय, त्यांनी देखील आपल्या खेळामध्ये सातत्य ठेवलं. 32,50,000ची बोली लागली ISPL मध्ये. आशिष काळे आणि सचिन रमेश तेंडुलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा म्हणजेच ISPL. स्ट्रीट टू स्टेडियम हे ब्रीदवाक्य आहे त्या स्पर्धेचं. आणि जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणारे गुणवान खेळाडू होते त्यांचा गौरव करणारी ती स्पर्धा आहे. म्हणून खेळामध्ये सातत्य असायला हवं. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला नाव करायचं असेल तर सातत्य, कन्सिस्टन्सी, कळशीत कळशी असायलाच हवी.
त्याशिवाय अशक्य आहे. कारण एका सामन्यामध्ये तुम्ही जाऊन खेळलात म्हणजे तुमचं नाव होणार इम्पॉसिबल. क्रिकेट खेळ प्रत्येक चेंडूवरती नवीन आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला संघर्ष करायचा आहे. मोठा रोचक, रोमांचक आणि रोमहर्षक असा हा खेळ आहे. उत्सुकतेचं काहूर, कुतूहलाचं साम्राज्य, उत्कंठावर्धक असा हा क्रिकेटचा खेळ. पुन्हा लाऊड अपील. काय गोलंदाजी बघा. जो सामना झाला होता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 30 चेंडू 30 धावा तशा स्वरूपाचं दृश्य मैदानामध्ये सुरू आहे. कारण आता 18 चेंडू शिल्लक राहिले आहेत आणि 27 धावा करायच्या आहेत. समोरचा संघ जर आम्हाला 46 पर्यंत थांबवू शकतो तर आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे दाखवून दिलंय श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी टीमने. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी देखील सुरू केलेलं आहे. आणि या क्रिकेटचा खेळ असा आहे, सुपर ओव्हर मध्ये सुनील नारायण याने कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये एक सुद्धा धाव दिली नव्हती. परंतु विजय हजारे ट्रॉफी मध्ये ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी 6 चेंडू 43 धावा देखील केल्या होत्या. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे. कधी कधी एकदा एका सामन्यामध्ये आपण पाहिलं इंडिया वर्सेस न्यूझीलंड 6 चेंडूंमध्ये 3 धावा मोहम्मद शमी यांनी दिल्या नाही. परंतु 19 सप्टेंबर 2007 मध्ये युवराज सिंग यांनी 6 चेंडू 36 धावा केल्या. 3 मार्च 2021 मध्ये किरण पोलार्ड यांनी 6 चेंडू 36 धावा केल्या. 2007 मध्ये नेदरलँडच्या विरोधामध्ये हर्षल गिब्स यांनी 6 चेंडू 36 धावा केल्या. म्हणजे कधी कधी 6 मध्ये 36 येतात, कधी कधी 6 मध्ये 1 सुद्धा येत नाही. म्हणून येथे सामना समांतर आहे. जो अच्छा खेलेगा वही जीतेगा, जिसमें है दम वही है बाजीराव सिंघम. आणि 18 मध्ये 27 होऊ देखील शकतात परंतु थांबवल्या देखील जाऊ शकतात. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टेनिटी. अशामध्येच गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. मिस्टर राहुल लागलेले आहे विजयाची चाहूल. पुढे पडते मराठी पाऊल आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत राहुल. चांगली बॉलिंग करावी लागेल. 18-27 समीकरण आहे. काय सुरुवात केलंय राहुल वाजंत्री. हलकसं फंबलिंग बघायला मिळालं. हळूहळू प्रेक्षक महाराज या स्पर्धेकडे वळत आहेत. त्यांचं देखील शब्द फुलांनी स्वागत आहे. प्रेक्षकांशिवाय कुठल्याही स्पर्धेमध्ये रंगरूप प्रदान केलं जाऊ शकत नाही. आता पार पडलेल्या ॲशेस सिरीज इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी 93,422 प्रेक्षक आले होते. रेकॉर्ड ब्रेकिंग आकडा बघायला मिळाला आणि या प्रेक्षकांशिवाय कुठलंही मैदान अधुरच आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांची. वैभव आणि सुचित. सध्या मोबाईलच्या काळामध्ये लोक मोबाईलमध्ये इतके गुंतलेले आहेत. जर आपण 10 वर्ष मागे गेलो आणि या स्पर्धेचं नियोजन केलं, मागील 2 रजनींमध्ये पब्लिक चांगली येते ही स्पर्धा पाहण्यासाठी. परंतु मोबाईलचा जर जमाना नसता तरी पब्लिक डबल असली असती. मोबाईल जितका चांगला तितका वाईट देखील आहे. ओहो, यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. मिस्टर वैभव झेंडे यांच्या बॅट मधून आलाय षटकार. सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा. स्लॉट मध्ये चेंडू आला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलंय. चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे ग्राउंड स्टाफ. पंच दर्शवतात ग्राउंड स्टाफ लगेच चेंडू जाऊ द्या. क्या बात आहे वैभव झेंडे. हलकासा ओव्हरपिच चेंडू. भरपूर रूम मिळाला. जर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिला या चेंडूचा तर फलंदाजाला भरपूर वेळ मिळाला. अगदी स्ट्रॉंग बॉटम हँड, त्यामध्ये हाय बॅक लिफ्ट, चेंडूवरची करडी नजर. आणि जेव्हा जेव्हा ओव्हरपिच चेंडू रिलीज केले जातात फलंदाजाचं काम थोडंसं सोपं होऊन बसतं. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटच्या परिभाषेतील फटका आपल्याला बघायला मिळाला. स्लॉक केलं होतं. 28वा फलकावरती आतापर्यंत परिपूर्ण झालेले आहेत. जो रिक्वायर्ड रन रेट होता त्याला थोडंसं खाली घेऊन आलाय. बघा आता चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावा करायच्या आहेत 19. अशा स्वरूपाचं हे समीकरण समोर आलेलं आहे. 16 चेंडू आणि 19 धावा. राहुल वाजंत्री. खूप चांगल्या गतीने चेंडू रिलीज केले जातात. वेगवान गोलंदाजी करणं साधं सोपं काम नाहीये. रक्ताचं पाणीच करावं लागतं. खूप वर्षांचा सराव असतो आणि त्या सरावातून जसं सोनं बनण्यासाठी वर्षानुवर्ष भट्टीमध्ये तापावं लागतं तसं वेगवान गोलंदाज म्हणून यशस्वी होण्याकरिता भरपूर वर्षांचा सराव असतो. पुन्हा एकदा हलकसं फंबलिंग. वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. आतापर्यंत या सत्रासाठी वेळ खर्च करण्यात आलेले आहेत तब्बल 22 मिनिटे.
21 चेंडू रिलीज करण्याकरिता 22 मिनिटे घेण्यात आलेले आहेत. फटका फसला तर होता, परंतु अगदी वॅकंट एरियामध्ये, निर्जन स्थळी, नो मॅन लँड झोन मध्ये हा चेंडू जाऊन पोहोचतोय. चांगली लढत सुरू आहे. जो षटकार आला त्या षटकाराने मोमेंटमला मात्र शिफ्ट केलं, कारण आता चेंडू शिल्लक आहे 14 आणि त्या 14 चेंडूंमध्ये विजयासाठी जे टार्गेट समोर राहिलेलं आहे एक्युरेट 18 धावांचं, तो षटकार खरं तर सामन्यामधील हवा काढून टाकणारा ठरतोय की काय. फलंदाजांवरचं सायकोलॉजिकल प्रेशर थोडंसं कमी झालं त्या सिक्सरने. वैभव झेंडे त्यांच्या साथीने आपण पाहतोय सुचित नांचे फलंदाजी करतात. सिमरन 11 चंदगड संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली होती आणि आपला निर्णय त्यांनी यशस्वी देखील स्वरूपामध्ये साकारला. प्रतिस्पर्धी संघाला छोट्या धावसंख्येवर थांबवलं. काय यावेळेला फटका खेळत वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने, परंतु केवळ टायमिंगलाच प्राधान्य दिलं. बॅटचा फ्लो परिपूर्ण बघायला मिळाला नव्हता, केवळ टायमिंगच्या आधारावरती खेळण्याचं टेम्पटेशन, आणि त्या टेम्पटेशन मध्ये फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला सुचित. परंतु पंच काय सांगतायत, पंचांमध्ये शहानिशा सुरू झाले. कदाचित नो बॉल तर नाहीये ना, याकरिता हे परीक्षण असावं. बघूयात काय घटित झालंय, काय विघटित झालंय. इट्स OUT, आउट. सुचितच्या खेळीला सुरंग. क्या बात आहे. हा सामना रंजकतेचं शिखर गाठणार आहे. आणि कालच्या रजनीपासून अझरुद्दीनजी, कालच्या रजनीपासून हे जे छत्रपती शाहू क्रीडांगण कागल आहे, अक्षरशः थ्रिलरच्या फॉर्मॅटमध्ये चेंज झालेलं आहे. कालच्या रजनीमध्ये 1 चेंडू 6 धावा असा देखील सामना आम्ही पाहिला आणि षटकार आला त्या चेंडूवरती. खऱ्या अर्थाने विष्णू गुरव नावाचा फलंदाज होता. त्यानंतर 1 चेंडू 4 धावा अशी देखील लढत झाली. आणि आणखीन एका गोष्टीचा आम्ही उल्लेख जरूर करतोय, संदीप मकवाना यांनी पहिल्या रजनीमध्ये 5 चेंडूत 5 षटकार ठोकले आणि 6व्या चेंडूवरती गोलंदाजाला रिस्पेक्ट दिला, मॉरल डाऊन होऊ नये म्हणून. किती मोठ्या मनाचा. खरं तर दर्शन बांदेकर या गोष्टीसाठी ओळखले जातात, परंतु संदीप मकवाना देखील मागे नाहीये. आणि खरं तर जेव्हा वसई विरार प्रीमियर लीग 5 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा पार पडली विरार परिसरामध्ये, तेथे विश्वजित ठाकूर यांच्या विरोधामध्ये केतन वामन म्हात्रे यांनी देखील पहिल्या 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचले होते आणि 6व्या चेंडूवरती डिफेंड केलं होतं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. क्रिकेट उदारमतवादी दृष्टिकोन विकसित करणारा खेळ आहे. मनाची श्रीमंती क्रिकेटमध्ये जरूर प्रगल्भ रीतीने विकसित होते. सामन्याची परिभाषा आपण तपासूयात, जिथे चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 12 आणि धावा करायच्या आहेत 17. सिमरन 11 चंदगड या टीमला. वेळेचा विचार आपण करणार आहोत. बरोबर पंचांच्या माहितीसाठी आतापर्यंत 25 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 4 षटके हाताळण्याकरिता. जशी 27 मिनिटे परिपूर्ण होणार, 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवण्याची मुभा, मोकळीक तुम्हाला दिली जाईल. आदरणीय जावेद संधी, काय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवली. खऱ्या अर्थाने इचलकरंजी क्रिकेटला पडलेलं हे सर्वाधिक गोमट आणि गोंड स्वप्न आहे. आणि जर तुम्ही जावेद संधी यांचा फॅन बेस बघितलात तर तो एका वेगळ्या स्तरावरचा. वेलकम जावेद संधी, आपलं देखील मनपूर्वक शब्द फुलांनी हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. वन ऑफ दी फायनेस्ट ऑलराऊंडर, अत्यंत दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि आयकॉन, सुपरस्टार आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आहे, इचलकरंजीचा अनभिषिक्त सम्राट, अजातशत्रू राजा जावेद संधी. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे नामदार चषक 2026 कागल या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. 12 चेंडू आणि 17 धावा, केवळ 1 मिनिट उर्वरित आहे पंचांच्या माहितीसाठी. 26 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत आतापर्यंत या 17 करिता. युवराज आलेले आहेत 5व्या षटकामध्ये. क्लास 1 स्वरूपातील गोलंदाजी झालेली आहे. 47 धावा डिफेंड करत असताना गोलंदाजांनी केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाल्या, परंतु आपला दमखम दाखवून दिलाय, कसब कला कौशल्य दाखवून दिले आणि जिंकण्याची वृत्ती, इच्छाशक्ती दाखवून दिलेले आहे श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी टीमने. इथे देखील सुंदर सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. अफलातून गोलंदाजी, युवराज, यू ब्युटी, ऍब्सोल्युटली कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉलिंग. पंचांच्या माहितीसाठी 27 मिनिटे कंप्लीट झालेले आहेत. आता 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. 27 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत आणि बाय डिफॉल्ट हा रूल अप्लाय होणार आहे. सामना सुरू होत असतानाच
दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक संघाच्या माहितीसाठी 27 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण सत्र कंप्लीट करायचं आहे. अदरवाईज अशा स्वरूपाचा एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड तुम्हाला लागणार. टाइम इज मोर दॅन मनी. वेळेपेक्षा महत्वपूर्ण आणि महान काहीच नाही मानवी आयुष्यामध्ये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील 30 धावा, 4 गडी गारद, 10 चेंडू, 17ची आहे गरज. क्या बात आहे. बघा अझरुद्दीनजी, इथे क्रिकेटचं बेसिक फलंदाज विसरलेले आहेत. जेव्हा 12 मध्ये 17 करायचे आहेत तेव्हा सिंगल डबलला तुम्ही व्हॅल्युएशन द्यायला हवं. जर तुम्ही मोठा फटका खेळण्यासाठी जाणार तर अशा प्रकारचे डॉट येणार. आता सामना होता 12-17चा, आता 9 मध्ये 17 करायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणारा श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी संघ, बघा मुंबईची लाईफलाईन लोकल आहे. आणि क्रिकेटचा श्वास काय असेल, संजीवनी काय असेल, ऑक्सिजन काय असेल तर सिंगल आणि डबल ते घेता आले पाहिजेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न केला आणि इथे नशिबाची मिळालेले आहे 7. किस्मत की देवी मेहरबान. धावा कुठूनही येवोत, कशाही येवोत, धावा येणं गरजेचं आहे. आणि ते हा नशिबाचा चौकार आलाय. या 4 धावांसहित प्रोग्रेस कार्डवरती 34 धावा परिपूर्ण. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्या आहेत 13. आणखीन एक थ्रिलर सुरू झालेला आहे. या चेंडूमध्ये अझरुद्दीनची काहीच खराबी नव्हती, परंतु असं म्हटलं जातं की मानवी आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये 99% मेहनत आणि 1% नशिबाचा असतो. तो 1% या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या सिमरन 11 चंदगडच्या बाजूने. आणि हा नशिबाचा चौकार आलाय. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. 8 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावा करायच्या. उत्कंठावर्धक अशी लढत आहे. उत्सुकतेचं काहूर आहे, कुतूहलाचं साम्राज्य आहे. आणि छत्रपती शाहू क्रिकेटच्या क्षितिज वलयावर हे 36 चेंडूंचं थरार नाट्य सुरू आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. काउफेचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. वायडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक देखील पुढे येतोय आणि या चांगला जल परिपूर्ण केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो निश्चित तौर से जीतोगे मॅच. छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. चांगलं क्षेत्ररक्षण वायडिश लॉंगॉन प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वन ऑफ दी फाईन कॅच केतन यांच्या माध्यमातून. सामन्याची परिभाषा पुन्हा एकदा बदलते. चेंडू शिल्लक आहेत 7. धावा करायच्या आहेत 13. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. ही खासियत आहे नामदार चषक कागल्या स्पर्धेची. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब पल्ले से. कशमकश मुकाबला. रोचक, रोमांचक, रोमहर्षक, चित्तवेधक, चित्ताकर्षक, हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना सुरू झालेला आहे. 7 चेंडू 13 धावा. अझरुद्दीनजी जर वेळेत षटका हाताळली असती तर एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लागला नसता. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडासा ऍडव्हान्टेज तर आहे, कारण 30 सर्कलच्या पलीकडे 4च क्षेत्ररक्षक आहेत. आणि खास करून उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तुम्ही पाहू शकता डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि डीप मिड विकेट मध्ये एक मोठा गॅप आहे. लॉंग लेग फाईन लेग मध्ये एक मोठा गॅप आहे. त्यानंतर डीप गले आणि डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये देखील एक मोठा गॅप आहे. याचा फायदा फलंदाज उचलेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. धावा करायच्या आहेत 13. कोणत्या संघाचे वाजणार आहेत 3-13 या मॅच मध्ये. युवराज यांचा पुढील बॉल. वाह युवराज वाह. युवराज कमाल करेंगे आज. 6 चेंडूंमध्ये युवराजने केवळ 4 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील गारद केली. एक गेम चेंजर ओव्हर या ठिकाणी रिलीज केलेली आहे युवराज यांनी. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 6 आणि धावा करायच्या आहेत 13. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. मी जो उल्लेख केला होता की समोरचा संघ जर आपल्याला थांबवू शकतो तर आपण का नाही, आणि त्या उक्तीप्रत खेळलेल्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये केवळ 46 धावा, दुसऱ्या सत्रामध्ये आतापर्यंत केवळ 34 धावा झालेल्या आहेत. 6 मध्ये 13 करायच्या आहेत. बघा अझरुद्दीनजी, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा वेळ थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधीही संपत नसतो, परंतु जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपून जातो. म्हणून ह्या कठीण काळामध्ये स्वतःला एकच सांगा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं. प्रयत्न करण्याचा हा काळ. मागील 11 षटकांमध्ये दोन्ही संघांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं फलित या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला मिळणार. अभी नाही तो कभी नाही. आणि आज जर पराभूत झालात ना अझरुद्दीनजी तर 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात
8,760 तास असतात, 5,25,600 मिनिटं असतात आणि 31,53,06,000 सेकंद असतात. कोण करेल एवढा वेळ? त्यापेक्षा जिंकूया आताचा खेळ आणि घालूयात उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीचा मेळ. 6 चेंडू 13 धावा. बॉलर तयार. आयकॉन खेळाडू आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. ऋतिक गुजर, सुपरस्टार आयकॉन गोलंदाजी मार्कवर सुसज्ज. पहिला चेंडू वाईड. 6-12चं समीकरण आहे. सिमरन 11 चंदगड वर्सेस श्री परशुराम तावरे क्रीडा प्रबोधिनी. 6 चेंडू आणि 12 धावा. प्रेक्षकांचं 100% मनोरंजन करणारा हा सामना आहे. नामदार चषक कागलची ही विशेषता आहे. इथे तारे देखील आहेत, सितारे देखील आहेत, इथे कमाल देखील आहे, इथे धमाल देखील आहे, इथे धडाका देखील आहे आणि धूम धडाका देखील आहे. अत्यंत थ्रिलर. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. आणखीन एका विकेटची पडझड. यानंतर होणारी जी लढत आहे त्याकरिता पुनश्च एकदा मी उद्घोषणा करतोय, कृपया करून संगनायक आपण यावं. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता अमन आवटे युवा मंच वर्सेस वाळवा स्पोर्ट्स वाळवा. सुंदर गोलंदाजी होते मुख्य प्रांगणामध्ये. ऋतिक गुजर आयकॉन खेळाडू यांनी पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलेला. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं. पहिलं सत्र असो की दुसरं सत्र असो, अझरुद्दीनजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा ही दृश्य बघायला मिळतात, जिथे गोलंदाज हावी ठरतात आणि फलंदाज कांतिहीन ठरतात. परंतु या मॅचमध्ये बघायला मिळालं. मग पहिलं सत्र असो की दुसरं सत्र असो, दोन्ही सत्रांमध्ये गोलंदाजांचा दबदबा राहिला. प्रत्येक बॉलरने आपली भूमिका खूप चांगल्या रीतीने अदा केली. सागर गावडे आलेले आहेत. 5 चेंडू 12 धावा. काय घडेल या मॅच मध्ये अजूनही यक्ष प्रश्नच आहे. ऋतिकचा पुढील बॉल वाईड. वाईड चेंडू आलेला आहे वाईड. दोन्ही संघांची हवा आहे टाईड आणि अझरुद्दीन जी असा मंच आहे ना, येथून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा फ्युचर मात्र होणार आहे ब्राईट. 1.5 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. 2 वाईड चेंडू एकाच षटकामध्ये. येथे देखील वाईड बॉल. प्रेशर आहे, प्रेशर आहे, प्रेशर कुकरची शिट्टी आता वाजू लागलंय. चेंडू शिल्लक आहेत, 5 धावा करायच्या आहेत. 10 प्रेक्षकांनो हा सामना तुम्ही पहा. दोन्ही संघांची करावी लागेल वाहवा. क्या बात आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची निकड. 37 या धावसंख्येवरती 6 गडी गारद झालेले आहेत. एका बाजूने गुंडू आहे, दुसऱ्या बाजूने सागर आहे. दोन्ही फलंदाज नव्याने आलेले आहेत. बघा, एका फलंदाजाने 1 चेंडू फेस केलाय, दुसऱ्या फलंदाजाने एकही चेंडू फेस केलेला नाहीये. म्हणजे सध्याच्या घडीला मोमेंटमचा विचार जर आपण केला तर क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघाकडे संधी जास्त आहे. फलंदाज सेट झालेले नाहीयेत. परंतु या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो नव्याने आलेले फलंदाज देखील मोठे फटके खेळतात. काही तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रिडिक्शन यहाँ पे फेल है. षडंपूल खेळलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदीच मध्यावरती सजवलेला फटका आपल्याला बघायला मिळाला. जोपर्यंत चेंडू गॅदर केला जाईल, उचलला जाईल, फेकला जाईल, तत्पूर्वी रोटेशन या ठिकाणी होत आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ॲक्युरेट 2 धावांचं. सरासरी देखील 2चीच आवश्यक आहे या मॅच मध्ये. 39 धावा परिपूर्ण. चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायच्या आहेत. 8 सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. आणखीन एक वाईड बॉल. खराब चेंडू. एकाच षटकामध्ये वाईड चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर थोडीशी हर्षदीप सिंग यांची आठवण करून दिली जाते, ज्यांनी आताच रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. एका षटकामध्ये हर्षदीप सिंग यांनी 2026च्या पूर्वार्धामध्ये 7 वाईड चेंडू रिलीज केले. यादी मोहम्मद शमी यांनी आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबोच्या मैदानामध्ये 5 वाईड बॉल. परंतु आदर्श तुम्हाला कुणाचा घ्यायला हवा तर रिचर्ड हॅडलीचा आणि कपिल देव यांचा, ज्यांनी एकही वाईड बॉल संपूर्ण कारकिर्दीमध्ये रिलीज नाही केला. डिसिप्लिनचा थोडासा अभाव या ठिकाणी जाणवतोय. वाईड चेंडूंची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे या षटकामध्ये.
स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या प्रभागामध्ये सजवलेला फटका आहे. ते देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव फलक या ठिकाणी हलकासा वृद्धिंगत झालाय, जाऊन पोहोचलाय फलकावर. 41 या अंकावर, 42 या अंकावर येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3 आणि धावा करायच्या आहेत 5. 3 चेंडू 5 धावा. सामना अतिशय उत्कंठावर्धक स्थितीमध्ये आहे. दोन्हीही संघ काय खेळलेले त्या मॅच मध्ये. इथे कोणताही संघ विजय होऊ द्या, परंतु क्रिकेट खऱ्या अर्थाने जिंकलंय असंच म्हणावं लागेल. दोन्ही संघांचं अगदी तन मन धन आणि सर्व समर्पण बघायला मिळालं. हा देखील वाईट बॉल. एका षटकामध्ये 5 वाईट चेंडू रिलीज केलेले आहेत आयकॉन खेळाडू ऋतिक गुजर यांनी. आता मात्र थोडंसं पारडं जड झालेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं, कारण धावसंख्या तब्बल 44 अंकावर जाऊन विसावलंय. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा देखील करायच्या आहेत 3. एका षटकामध्ये 1 2 3 4 आणि 5 वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी झालेली आहे. थोडंसं दडपण घेतलं जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं प्लेइंग इट माय वे. त्या आत्मचरित्रामधील फार सुंदर ओळ आहे. तुम्हाला जर सर्वोत्तम, सर्वकालीन आणि सर्वश्रेष्ठ खेळाडू बनायचं असेल तर स्वतःवरती दडपण घेऊन खेळू नका. या षटकामध्ये ते दडपण गोलंदाजाच्या माध्यमातून अनुभवायला मिळालं. 5 वाईट चेंडू ऋतिक गुजर यांनी रिलीज केले. आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 3च धावा करायच्यात. चला यानंतर होणारी लढत मी पुन्हा एकदा विनंती करतोय, यष्टीचीतची संधी बनली होती. पंचांनी आपलं बोट आकाशाकडे स्थिरावलेलं. यानंतर अमन आवटे युवा मंच वर्सेस वाळवा स्पोर्ट्स वाळवा अशी लढत समोर येणार. भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या माध्यमातून अनेक दिग्गज त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्की कोणता फलंदाज बाद याकरिता देखील आता परीक्षण केलं जाईल थर्ड अंपायरांच्या माध्यमातून. गुंडू गावडे तंबूच्या आश्रयाला हे फलंदाज बाद झालेला आणि बघा प्रत्येक चेंडू नंतर हा जो सामना आहे तो एक वेगळी हिस्ट्री क्रिएट करणारा आपल्याला पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 3 धावा करायच्या आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. भरपूर वेळ खर्च करण्यात आलेला आहे या मॅच करिता. खूप जास्त वेळ पहिल्या सामन्याकरिता खर्च झालेला आहे. स्पीडअप. नो टीम मीटिंग, नो टाइम पास. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची निकड. 44 धावा फलकावरती, 7 गडी गारद. जरी 5 वाईट चेंडू आले असतील तरी देखील ऋतिक गुजर हा सामना आपल्या संघाला विजयी करून खऱ्या अर्थाने कमबॅक करू शकतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हनुमंत दाखल झालेला. थोडीशी त्वरा करा, नम्र विनंती. आजचं जर शेड्यूल योग्य वेळेमध्ये आपल्याला परिपूर्ण करायचं असेल, पहिल्या लढतीकरिता अतिरिक्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे. संयोजन समितीच्या वतीने आम्ही रिक्वेस्ट करीत आहोत. या सामन्यामधील फारच निर्णायक असा चेंडू आहे जिथे 2 चेंडूंमध्ये 3 धावा करायच्या. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बिटवीन द गॅप आहे, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक क्या बात आहे, काय चेंडूला थांबवलंय. ग्रेट फिल्डिंग. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. काय चेंडूला अडकवून दाखवलं रामान नरके. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. आता चेंडू शिल्लक आहे केवळ 1 आणि एका धावेची आवश्यकता. बघा अझरुद्दीनजी, लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि ह्या मॅच मध्ये एका धावेला अनन्यसाधारण महत्व आहे. 1 चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. ही प्लेइंग कंडिशन दोन्ही संघांच्या माहितीसाठी याआधी देखील उद्घोषणा झाली होती. पुन्हा एकदा ही महत्वपूर्ण उद्घोषणा आम्ही करीत आहोत. सामना जर अगदीच बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल.
1 बॉल रिमेनिंग अँड 1 रन रिक्वायर्ड टू विन. पहिलीच लढत उत्कंठेच्या शिगेला आहे. ग्रेट मॅच. बॅटच्या एजवरती हा चेंडू ब्रश आणि येथून जर आपण विचार केला तर सामना मात्र बरोबरीत सुटलेला आहे. सुपर ओव्हर देखील बघायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात आहे यार. अगदी बघता बघता ही स्पर्धा रोमांचकतेचं यशस्वी गाठत असताना पाहायला मिळते. चला खेळाडू वर्ग आपण मैदानामध्ये थांबा. लगेच सुपर ओव्हरला आपण सुरुवात करणार आहोत. 3 फलंदाज आणि 1 गोलंदाज. फटाफट नावं पोचवायच्यात. डोंट वेस्ट टाइम. काय म्हणाल अझरुद्दीनजी. ज्या रीतीने ही स्पर्धा पुढे सरकू लागलेलं आहे. कालच्या रजनीमध्ये 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 4 धावा. आजच्या रजनीची जी सुरुवात आहे ती एकंदरीत सुपर ओव्हरने होणार आहे. तुम्ही काय म्हणाल याबद्दल 2 शब्द. शेवटी क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि हा सामना जसा म्हणावा लागेल की पहिल्या इनिंगमध्ये 46 फक्त धावा झाल्या होत्या. हा मला वाटत होतं की चंदगड 11चा जो संघ आहे हा 1 वे जिंकेल. मात्र केतन बामणेच्या नेतृत्वाखाली संघानं जी कामगिरी केलेली आहे अक्षरशः हा सामना एवढा अटीतटीचा होईल हा क्रिकेट रसिकांना सुद्धा विश्वास नव्हता. आणि अतिशय सुंदर असा सामना पहिलाच या दिवसात येईल. सुपर ओव्हर लढत तर बघावं लागेल की कोणता संघ बाजी मारतोय. आदरणीय विजय पावले सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील अत्यंत हरहुन्नरे आणि गुणवान खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने